बसवनकुर्चीचा हा परिसर एक्सटेन्शन एरिया आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे KHB कॉलनी म्हटली जाते आणि इथं पाऊस झाला आहे. सर हे पहिला तुम्हाला इकडे दिसलं काय? मॅडमनी बघितले आणि ह्यांचे कुत्रे वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता पसारा कसा आहे. आणि मला अचानक आल्यानंतर खरं तर हे प्रचंड कुटुंब घाबरलं होतं. हे जे सामान मी काढलेलं दिसतंय तुम्हाला आणि नंतर ह्या पाईपमध्ये गेलेला मला तो दिसला, लक्षात घ्या. आणि आता ह्या पाईपमध्ये आहे. त्यानंतर मी व्हिडिओ चालू केला. त्यांना अशी पण शंका आहे की हा साप जो आहे त्या कुत्र्याला त्यांच्या चावलेला असावा आणि हा नाग आहे, कारण मी पटकन इथं आल्यानंतर मला दिसला म्हणून कळलं, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे साप आपल्या इथं पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. बघू शकता कशा प्रकारे नाग आहे आणि पाईपेत घुसला. मी त्याला बघितलं, बरं झालं. प्राणी असतात त्यांना पण साप चावू शकतात. आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. स्वतःहून काय करत नाहीत हे जे मी सांगत असतो. तुम्ही बघितलं माझ्या पायातनं इकडे तो पळण्याचा प्रयत्न करतो आहे, पण हे प्रचंड कुटुंब घाबरलेलं आहे. आता हे पळण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तुम्ही साप बघत थांबणं हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण साप पकडायला येणाऱ्यापेक्षा इथं बघणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. साधारण 5 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे. परिसर मी सुरुवातीला मुद्दाम दाखवलं तुम्हाला. अशा ठिकाणी आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. ऊन पडल्यानंतर, पावसानंतरचं ऊन जे असते तिथं साप मोठ्या प्रमाणात कंपाऊंडच्या आत वर येण्याची शक्यता असते.